नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवक जयस वळवी यांच्यावर सप्टेंबर 16 रोजी नंदुरबार येथे चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला। त्यांना उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला। सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या हत्येच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला शहादा शहरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। आज सप्टेंबर 20 रोजी सकाळपासूनच शहरातील दवाखाने, मेडिकल वगळता बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने, हॉटेल्स, वाहतूक आदी सर्व व्यवहार ठप्प राहिले। शहरात संपूर्णपणे 100% कडकडीत बंद पाळण्यात आला। सकाळपासूनच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौकांत फिरून बंदमध्ये सहभागी झाले। बंद दरम्यान कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क राहून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या बंदच्या माध्यमातून आदिवासी युवकाच्या हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। बंद शांततेत पार पडला असला तरी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे। शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती मिळत आहे। नमस्कार, मी जगन ठाकरे, गावकरी एक्सप्रेस न्यूज मधून। नंदुरबार मध्ये जी घटना घडलेली आहे याच्या पार्श्वभूमीवर आणि त्याच्या अनुषंगाने शहादा शहर पूर्णतः बंद झालेले आहे आणि त्याप्रमाणे आदिवासी विविध संघटनांनी आज शहादाच्या मध्यम दौरा केला असून त्यांनी नुसते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन त्यांचे थोडंसं म्हणणं का असेना परंतु जी नंदुरबारची घटना झालेली आहे त्याच्यावर थोडीशी माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आज खरोखर लाज वाटते मला, त्या आदिवासीचा कडवा लाज वाटायला लागले। आम्ही या जिल्ह्यामध्ये दिन दहाडे आपला एक आदिवासी युवकला चाकूती खोपशीन मारता वहीत तर आपला समाज का गयो अत बड़ो समाज आपलो खास तिने आपला खंत वाट तिने बद्दल आज बड़ो समाज एक वहीन आज शहादा यायन असत पण शहादा यायन बड़ा शहादा बंद पुकार करत असत। ती पुकार में बड़ा संघटना पक्ष अधिकारी बड़ा येला असत तिने बद्दल बड़ा सहकार्य व्यापारी वगैरे बड़ा धन्यवाद। बिलाडीचे माजी सरपंच राजीवभाऊ सोनवणे यांच्याकडे जाणून घेऊ। निर्दयी घटना घडली, एक आमच्या आदिवासी समाजाचा एक योद्धा, एक सामाजिक कार्यकर्त्याला सारेआम त्याने कत्तल करून टाकलं। या घटनेच्या प्रथम मी जाहीर निषेध करतो आणि आमच्या भावाला न्याय भेटायला पाहिजे अशी प्रशासनाकडून पण अपेक्षा करतो। आणि जे आज शहादा बंदला काही व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याच्या पण आम्ही मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय आदिवासी।